तर ते हॉल आणि हे छोटंसं किचन ह्याच्यामध्ये ते फक्त एकट्यालाच कम्फर्टेबल आहे कामं करायला. एकदम छोटंवालं आहे बेडरूम. त्याच्यामध्ये पलंग वगैरे तर काहीच मोना वाटतं, छोटंवालं मॉल आहे. मेन प्रॉब्लेम दाखवते काय का बरं रूम चेंज करावं लागलेलं म्हणायचं. चला, हाय हॅलो नमस्कार, मी निकिता आणि स्वागत करते तुमचं आपल्या निकिता पाटील चॅनलमध्ये. तर आज माझ्या घरचे छोटेसे एक होम टूर देते, कारण आम्हाला हे रूम चेंज करायचं आहे. सो आता हे सगळी पॅकिंग वगैरे करायचं आहे, म्हणजे मला वाटलं की कॅप्चर पण होईल आणि तुम्हाला पण दाखवणं होईल. तर चला, आता हे सगळं मी पसारा काहीच काढून घेते नाही. आणि काल आम्ही जे काय गावाकडून आलो ते सुद्धा बॅग मी काढा नाही, कारण आता दुसऱ्या दिवशी उद्याच खाली करायचं आहे रूम. तर हे सगळं पसाराने लावून घेत कशाला बसू म्हणून तसंच ठेवलो. सो चला, मी शॉर्टमध्ये दाखवते, कारण शॉर्ट्समध्ये तर मिनी ब्लॉगमध्ये तर असं कमेंट्स निघालते की होम टूर दाखवा, होम टूर दाखवा. मी असं कधी माइंडमध्ये घेतानाच की दाखवा येते पण आता सोडून चाललं बस, कॅप्चर होऊ दे आपलं पण हे पण घर म्हणून. तसं थोडंसं क्लिनिंग करून घेतलं झालं. खरं तर मी इथंच राहावं म्हणूनच हे सगळे नवीन नवीन फोटो सगळं मी परवालाच लावून घेतले नाही, 1-2 महिन्याखाली झाल्यावर. हे सगळं पसारा सुद्धा काढाने तसंच आहे. तर बाजूलाच एक भीत आडवी आहे, तिथे किचन आहे, एकदम छोटंसं किचन आहे. तर ते हॉल आणि हे छोटंसं किचन ह्याच्यामध्ये ते फक्त एकट्यालाच कम्फर्टेबल आहे कामं करायला. एकटं दोघांमध्ये आली नाही, एकदम अडचण होऊन जाते. आणि इथं बाजूलाच रॅक, इथं छोटंसं किचन, एकदम एवढं बारीक आहे, म्हणजे माझं स्टँड सुद्धा उभा ना त्याच्यावर. ह्याचा सुद्धा मला एक प्रॉब्लेम एवढा वाटलं की कवा रूम चेंज करायचे, आणि रूम भेटणार असेल तर म्हणूनच ह्या रूममध्ये राहावं लागलं मला एवढं वरीस. तर चला, माझा छोटंवाला बेडरूम दाखवते. किचनच्या अपोजिट समोरच छोटंवाला बेडरूम आहे. त्याच्यामध्ये बेड वगैरे काहीच नाही, जे काही आखूड होलं तर इथं म्हणजे एकदम अडचण होलं तर 2 चेअर बारीक बारीक असेल म्हणून ह्या रूममध्ये ठेवलं. आणि फ्रीज सुद्धा म्हणजे लेकरावाला खेळायला स्पेस कमी पडलं होतं म्हणून ते बाकीचं जे काही ह्या रूममध्ये ठेवलं, कारण त्या रूममध्ये बाकी दुसरं काहीच पसारा नाही. हे माझी अलमारी आहे, आणि हे एक चेअर सोबतच एक फ्रीज आणि ते चेअर. आणि जे काही एक्स्ट्राचं खप्पट हे ते सगळ्याचं सामान आहे ना, एक्स्ट्रा पोते भरून भांडे नाहीतर हे सगळं सामानाचं वरे टाकून टाकलं नेंटलवर. एकदम छोटंवालं आहे बेडरूम. ह्याच्यामध्ये पलंग वगैरे तर काहीच मोना वाटतं, छोटंवालं मॉल आहे. त्याच्यामुळं त्या ह्याच्यामध्ये अलमारी ठेवा म्हणजे स्पेस तिथं कमी जास्ती हे होलं तर म्हणजे आखूड होलं तर हिंडायला फिरायला जागा राहणार होलं तर म्हणून इथं ठेवलं मी. परवाच जे काही ड्रेसिंग टेबल आहे त्या साईडला नेऊन ठेवलं, कारण त्या रूममध्ये स्पेस आहे तेवढं मावते म्हणून. सो इथं फ्रीज ठेवलं, इथे एक चेअर, तिथे एक चेअर. आणि जे काही कपडे आहेत तिथं लावून ठेवलं, कारण इथं वॉशरूम बाथरूम आहे. सो चला, आता ते बेडरूम दाखवते. तर चला, असं काय समजा छोटंसं घर आहे जे मी आता चेंज करेल. तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, माझं जे काही सगळ्यात आधी मी कपडे वगैरे पॅकिंग करून घेते. 1-2 दिवसाचे लेवायचे कपडे म्हणून म्हणजे लागतात की आज उद्या तर चेंज करणं आहे ना मे बी, म्हणजे उद्या आम्ही शिफ्ट होत आहोत दुसरीकडे. सो हे कपडे ते निदर होते, जे काय नवीन कपडे आहेत पाठीचे माझे हे सगळं मी एका पोत्यामध्ये पॅक करून टाकते. सोबतच जे काय बाहेर शोचं तर लावते नाही ते सगळं हँगर हे ते सगळंच काढून टाकायचं आम्हाला. सो चला, आता काय काय होतं नाही ते सगळं शेअर करतेच, कनेक्ट राहावं. तर हे हाय बेडरूम, हे जरा मोठंच आहे रूम. म्हणजे हे एवढं पलंग मोठं आहे, इथं अलमारी पण मोठं होते पण जास्ती आखूड होतंय फिरायला हिंडायला फिरायला. लेकरावाला पण हिंडायला फिरायला जरा अडचण होते म्हणूनच त्या घरामध्ये शिफ्ट करावं लागलं त्याला. जेवढे अलमारी आहेत तेवढे डोर आहेत, म्हणजे 3-4 डोर आहेत. इथं एक डोर, मेन डोर, आणि ह्या साईडला एक मेन डोर आहे, आणि तिथून मध्ये एक डोर. चला, छान आहे आमचं घर, म्हणजे बघायला गेलं तर छानच आहे. फक्त छोटंसं किचन आहे म्हणून एक प्रॉब्लेम होलेला आहे. आणि जे काय मी मेन प्रॉब्लेम दाखवते काय का बरं रूम चेंज करावं लागलेलं म्हणायचं. सो ह्या जागी माझी स्वीटी उभारून तिथं खाली वाकून बघते. सो ते कवा आहे ना प्रॉब्लेमच आहे मोठा म्हणून तिथे चेंज करावं लागले. आणि लाली डायरेक्ट तिथून खाली जावं म्हणजे. सो ते 2 मोठे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यापैकीच रूम चेंज करायचं. नाही तर सगळं ओके आहे आमच्यासाठी. तर चला मग आता हे थोडीशी पॅकिंग राहिलं ह्या घरामध्ये, म्हणजे नेंटलवरलेच तेवढे राहिलात. फक्त हे खपट हे सगळं काढून थोडंसं पसार आहे ते भरून घ्यायचं आहे. आणि फक्त एवढे कपड्यांनाच एवढं पुरा भरून गेलंय.
पुरा 5-6 बॅग हे सगळे कपड्याचेच आहेत. हे सगळेच कपड्याचेच आहेत म्हणतात चालतं. अलमारी पुरा खाली झाली आहे. डायरेक्ट उचलून त्याला गाडीमध्येच ठेवायचं आहे. पुरा कबाडखाना झालंय ते. 3 वाजलेले म्हणून स्वयंपाकाचं पण बघायचं आहे. स्वयंपाकाचं सगळं करून घ्यायचं आहे. किचनला पण आता टाइम तेवढं काही जास्त लागणार. एक 15-20 मिनिटामध्ये हे सगळं पसारा भरून जात आहे. एवढं सामान आहे. किचनचं जास्त सामान नाही माझं. जे यूज होते मला डेलीमध्ये तेवढंच ठेवलं मी. म्हणजे धुराळा जास्त येते घरामध्ये, वरी घासत बसावं लागते, मलाच एक्स्ट्राचं काम राहते म्हणून जेवढं पाहिजे तेवढंच ठेवलं. सो हे काय पोत्यामध्ये 1-2 पोत्यामध्ये भरून जाते. बाकीचं बेडरूम मधलं तेच आपलं अंतरून हे ते सगळं ते भरून घ्यायचं आहे. आणि आजच जाऊन आम्हाला त्या रूम मध्ये थोडीशी क्लिनिंग करायचं आहे. तर चला बघू दादा काय काय होतंय ते. तर आता घरातली सगळी क्लिनिंग क्लिनिंग मधलं सगळं पसारा भरणं झालंय. सो जे काय आता दुसरं रूम घेतलं त्याला जो क्लिनिंग करायचं बघायचं ते क्लीन आहे का नाही. काही ना झाला असल्यान सुद्धा क्लीन करायचंच आहे एक बार. सो त्यांनी फक्त पसारा काढून घेऊन गेलात आणि सगळी क्लिनिंग वगैरे करायचं आहे. आणि मेन घरामध्ये कोणत्याच लाईट नाहीत, टॉर्च घालून हिंडावं लागलेले सगळीकडे. थोडेसे कपडे पण ठेवला ते कशा पण ठेवला ती माहिती. त्याच्या ह्याचेच सांगलेलं का त्यांनी फोन लावून. आता धुराळा तर हाय भरपूर, क्लीन चांगलं करावं लागतं. 1 तास तर लागते सगळं. हो का झालंय हो लाली बुटी का झालंय. सो सगळी क्लिनिंग वगैरे करून आलो आणि 4 तास लागले ते सगळं क्लिनिंग करायला. आम्ही 6 वाजता गेलो आणि 10 वाजता आलो. पुरा 4 तास एवढं थकून गेलो ना सगळे. म्हणून आल्याला आधी स्वयंपाक बनवले आणि माझं जेवण आमचं सगळ्याचं जेवण झालंय. आणि लालीचं गंजी बनवायचं होतं सो ते बनवलेलं, कारण तिला चालेल्यावरच बाहेर घेऊन गेलो. चला आजच्या ब्लॉगला पण इथंच एंड करू. खरं तर आता लगेच रेस्ट करायचं होतं पण एंड करायचं आहे म्हणून त्याला हातात घेते. तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि जे काय कंटिन्यू करणार आहे मी ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेन. बाय.